मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो, रविवारचा. आणि आजचा भाग जरा उशिरा झाला बरं का, तर बघत रहा. आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये इंटरेस्टिंग असं काय घडलंय. कोर्टामध्ये आता महिपत सगळे गेलेले आहेत. सुरुवातीला महिपत म्हणत असतो दामिनीला, महिपत म्हणतो, देशमुखबाई आज त्या अर्जुन सुभेदारला कळलं असणार आहे की त्याचा गेम ओव्हर होणार आहे. त्या अर्जुन सुभेदारचे पाय लटलट लटलट कापत असतील हो. साक्षी म्हणते, हो ना, तो अर्जुन सुभेदार काय घाबरला होता. मग तेव्हा दामिनी म्हणते, माइंड गेम असतात हे साक्षी म्हणते, हो मॅडम, हळूहळू येते माझ्या लक्षात. मग महिपत म्हणतो, तशी तू लहानपणापासून हुशारच आहे म्हणा, पण या मॅडम जे माइंड गेम म्हणता ना, ते माझ्या डोसक्यात शिरत नाही ग साक्षी. मग दामिनी म्हणते, कसं असतं शिखरे, प्रत्येक केस ही कोर्टाच्या आतच लढायची नसते. काही गेम हे कोर्टाच्या बाहेर खेळायचे असतात, तरच फासे आपल्या बाजूने पडतात, जसे आज पडणार आहेत. तर बघा, अर्जुन, सायली सगळे आता एक एक जण कोर्टात हजर झालेत आणि आता ते जज साहेब पण येतात. प्रत्येक जण आपापली जागा घेत आहे. जज साहेब आल्यावर सगळे उभे राहतात आणि मग कोर्टाचं जे काही कार्यवाही आहे ती त्याला सुरुवात होते. तर दामिनीने सुरुवात केली आहे, कारण तिनेच हिअरिंग वगैरे मागून घेतली आहे ना. तर बघा, सगळ्यांना टेन्शन आलंय की नेमकं आज काय होणार आहे. मग आता ते जज म्हणतात, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुम्ही आज कोर्टाकडे अर्जंट असं हिअरिंग मागून घेतलंय, त्याचं खास कारण काय आहे, प्लीज प्रोसीड. मग दामिनी म्हणते, थँक्यू युअर ऑनर. काय आहे ना, मी जेव्हा ही वात्सल्य आश्रमाची केस घेतली होती ना, तेव्हा मला असं वाटलं होतं की माझ्या करिअरमधली ही सगळ्यात कठीण केस असणार आहे. पण जसं जसं एक एक हिअरिंग होत गेलं तसं तसं एक एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ही ना ओपन आणि शट केस आहे. दामिनी पुढे म्हणते, अहो मीच काय, माझ्याकडे नव्याने लागलेला एखादा असिस्टंट सुद्धा ही केस लढू शकत होता आणि जिंकू सुद्धा शकत होता. अर्जुन दामिनीला सारखा निरखून बघतोय की नेमकं हिच्या मनात आहे तरी काय. आता दामिनी म्हणते, 4-5 वर्षाचं एखादं छोटंसं मूलही सांगेल युअर ऑनर की साक्षी शिखरेचा या केसशी काहीही संबंध नाहीये. मधुकर पाटील यांनी स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी साक्षी शिखरे घेतलेलं एक नाव आहे फक्त, बस, दॅट्स इट मिलॉर्ड. दामिनीने असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच नवल वाटतंय, पण दामिनीने आज जे काही अर्जंट हिअरिंग मागून घेतलंय ना, ते आता कशासाठी आहे ना ते बघा, ऐका, सांगते पुढे. आता अर्जुन पुढे म्हणतोय, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, माझ्या अशिलाने गुन्हा केलाय असं स्टेटमेंट ॲडव्होकेट देशमुख करू शकत नाहीत. गुन्हा कोणी केलाय हे कोर्ट ठरवेल ना. मग आता ते जज म्हणतात, ऑब्जेक्शन सस्टेन्ड. आता अर्जुन म्हणतोय, थँक्यू मिलॉर्ड. मग दामिनी म्हणते, मग हा गुन्हा साक्षी शिखरेने केलाय, याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे अर्जुन सुभेदार. आता दामिनीने एकदम अचानक हल्ला केल्यामुळे जरा अर्जुन गडबडलाय. आता दामिनी पुढे म्हणते, हा सगळा पुरावा तुम्ही कोर्टात सादर करू शकता का आज आत्ता. नाही म्हणजे साक्षी शिखरेचा या केसशी काहीही संबंध नाहीये, हे पुरावे मी ऑलरेडी सादर केलेत कोर्टामध्ये. दामिनी असं म्हणून एक फॉरेन्सिक रिपोर्ट आणि हाताचे ठसे जज साहेबांकडे देते. एक फाईल तिने दिली आहे त्या जज साहेबांकडे आणि ते सगळं चेक करतायत ते जज. दामिनी आता पुढे म्हणते कोर्टाला, दामिनी म्हणते, लोकेशन रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट या दोन्ही रिपोर्टवरनं तर सिद्ध होत आहे की साक्षी शिखरेचा या केसशी काहीही संबंध नाहीये. आता मध्ये मध्ये तुम्ही या सगळ्यांचे चेहरे बघतायत प्रेक्षकांनो, टेन्शन आलेले. सायलीचं टेन्शन आलंय सायलीला, पुन्हा या चैतन्याला टेन्शन आलंय. तर बघा, प्रत्येकाचे चेहरे फ्लॅश करतात ना कोर्टात असताना, तसं काहीतरी दाखवलंय. आता अर्जुनने या दामिनीचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय. अर्जुन म्हणतो, हे सगळे फॉरेन्सिक रिपोर्ट वगैरे सगळे कोर्टामध्ये आधीच सादर केलेले आहेत मिलॉर्ड. मग त्यावर दामिनी म्हणते, मग सुभेदार तुम्ही ते रिपोर्ट वाचले नाहीत का हो. नाही म्हणजे ते लोकेशननुसार साक्षी शिखरे संध्याकाळी निघाली होती ना त्या रेसॉर्टमधनं बाहेर. अर्जुन म्हणतो, हो तेच ना मॅडम, मग संध्याकाळी ती बाहेर पडल्यानंतर कुठे गेली होती ते तुम्ही तरी कुठे सिद्ध केलंय. दामिनी म्हणते, हो मान्य आहे मला, पण तुम्ही कुठे प्रूव्ह केलंय की ती त्या 2 तास जेव्हा गायब होती तेव्हा ती त्या 2 तास आश्रमामध्येच होती. नाही म्हणजे तिथे आश्रमामध्ये तिच्या बोटाचे कुठलेच ठसे सापडलेले नाही आहेत. तरीही गेली 2 वर्ष तुम्ही माझ्या अशिलाचा मानसिक छळ करताय अर्जुन सुभेदार. खोटे पुरावे दाखवून तिला अडकवायचा प्रयत्न करताय. त्यावर अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्ट मिलॉर्ड, मी कोर्टामध्ये सादर केलेले कोणतेही पुरावे खोटे नव्हते कधीच. इनफॅक्ट यांचे अशील साक्षी शिखरे कोर्टामध्ये खोटं बोलल्यात आणि त्यासाठीच त्यांना शिक्षा सुद्धा झाली आहे. मिलॉर्ड म्हणतात की ऑब्जेक्शन सस्टेन. मग आता लगेच ही दामिनी म्हणते, मिलॉर्ड, तेव्हा साक्षीच्या वकिलाने तिला मिसगाईड केलं होतं, त्यामुळे ते असं झालं.
अर्जुन म्हणतो, मग जे आधी सांगण्यात आलंय दामिनी मॅडम ते तुम्ही परत परत कोर्टाला का सांगताय? यासाठी तुम्ही अर्जंट हिअरिंग मागून घेतली होती का? मॅडम कशाला तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय? आता जेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा दामिनी हसते आणि म्हणते, वा वा अर्जुन सुभेदार, तुमच्या धाडसाचं कौतुक करावं असं वाटतंय मला. गेली 2 वर्ष तुम्ही सतत या कोर्टामध्ये अर्धवट पुरावे दाखल करताय. मी सादर केलेले पुरावे कसे खोटे आहेत हे प्रत्येक वेळेला तुम्ही खोल का होत नाही पण जाऊन प्रयत्न करतायत आणि तरीही तुम्ही असं म्हणतायत की मी कोर्टाचा वेळ वाया घालवतेय. वा अर्जुन सुभेदार, काय जोक करता हो तुम्ही. पुन्हा एकदा मी सांगते की विलासचा खून साक्षी शिखरेंनी केलाय आणि मधुकर पाटील निर्दोष आहे. या गोष्टीचा किंवा यातला एकही ठोस पुरावा तुम्ही आत्ताच्या आत्ता कोर्टात सादर करू शकता का या क्षणाला? दामिनी जेव्हा असं बोलते ना तेव्हा अर्जुनकडे त्या क्षणाला पुरावे सादर करायसाठी काही नाही. आणि ॲक्च्युली काय झालंय, तिने अर्जंट हिअरिंग मागवल्यामुळे अर्जुनही थोडासा गडबडून गेलाय. पण ठीक आहे प्रेक्षकांनो, प्रोमोमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आता अर्जुनला या जुलै महिन्याचा पूर्ण वेळ मिळणार आहे आणि आता 25 दिवस बाकी आहे. त्यामुळे अर्जुन आता ही कोर्ट केस कशी क्रॅक करतो ना ते इथून पुढे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता अधूनमधून आपल्याला सुभेदारांचा प्रतिमा त्याचा सीनही त्यांनी दाखवलाय. आणि काय झालंय प्रेक्षकांनो, आज मालिकेचा एपिसोड ना जरा उशिराच आलाय त्यामुळे जरा वेळ लागला बरं. तर बघा आता या प्रतिमात्या आणि सुमनताई यांचा एक सीन दाखवलाय. प्रतिमात्या विलायची निसत असतात, निवडत असतात, काहीतरी करत असतात. मग ही सुमन येते आणि म्हणते, बाई वहिनी मी पण ना बाई वेंधळीच आहे बघा. अहो आता काय झालं वहिनी, मी ना पोहे करत होते आणि पोह्यात मीठच घालायचं विसरले बघा. अशी वेंधळी झाले ना मी, केव्हा काय विसरेल काही सांगता येत नाही. मग आता प्रतिमात्या म्हणतात, काय ग सुमन, तू एक छोटीशी गोष्ट विसरली तर तुला एवढं वाईट वाटतंय, माझं कसं होत असेल? मग आता सुमन म्हणते, वहिनी अहो तुम्ही ही वेलची का सोलताय, काय बनवताय का काही? आता ती विषय टाळत असते सुमन बोलता बोलता. मग या प्रतिमात्या म्हणतात, अगं अस्मितासाठी ना पौष्टिक लाडू बनवतीये. तिला दिवस गेले ते कळल्यापासून काही बनवलंच नाही ग तिच्यासाठी. तिची आवड निवड काही लक्षात नाही ग माझ्या, पण म्हटलं की चला लाडू सगळ्यांनाच आवडतात मग बनवूयात लाडू. तेवढ्यात आता या कल्पनाताईंचा फोन आलाय प्रतिमात्याला. सुमन म्हणते, अगं बाई वहिनी बघा ना कल्पनाताईंचा फोन आलाय, काय योगायोग आहे ना. या प्रतिमात्या म्हणतात, सुमन अगं स्पीकरवर टाक की तो फोन. आता सुमनताई फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो. मग तिकडनं कल्पनाताई म्हणतात, अगं सुमन प्रतिमा आहे का ग घरी, दे ना ग तिला फोन. सुमनताई म्हणतात, अहो वहिनी इथेच आहेत त्या. प्रतिमात्या म्हणतात, हो अगं बोल कल्पना, आमचा फोन स्पीकरवर आहे, बोल बोल. मग आता कल्पनाताई म्हणतात, अगं प्रतिमा तुला न आमंत्रण द्यायला फोन केला होता बघ, अस्मिताची चोरोटी भरायचा कार्यक्रम आहे उद्या, बाहेरचं कोणी नाहीये, तुम्ही दोघी घरच्या आहात बरं का, तुम्हा दोघींना नक्की यायचंय. आता या प्रतिमात्या इकडनं म्हणतात, हो हो नक्की येऊ. सुमन पण म्हणते, हो येऊ. मग आता लगेच या फोन ठेवून देतात. हां आता काय झालंय बघा पुढे. सुमनताई म्हणतात, वहिनी बरं झालं तुम्ही लाडू करतायत, आता हे लाडू घेऊन आपण जाऊयात दोघी जणी. आणि हा सीन काय तो इथेच संपलाय. आता पुन्हा कोर्टाचा सीन त्यांनी रंगवलाय. अर्जुन आता जरा टेन्शनमध्ये आलाय कारण त्यांनी काहीही पूर्वतयारी केलेली नाही आज. आता बघा अर्जुन कसा बोलतोय कोर्टात. तो म्हणतोय की काय आहे मिलॉर्ड, कुठलेही पुरावे असे ताबडतोब सादर करता येत नाहीत. अर्जुन असं बोलल्या बोलल्या दामिनी त्याला लगेच खोडते आणि म्हणते, ताबडतोब मिलॉर्ड, ताबडतोब हा शब्द वापरताय अर्जुन सुभेदार. गेली 2 वर्ष तर हेच करतायत ना ते. गेली 2 वर्ष ते माझ्या अशिलाचा मानसिक छळ करताय, याला जबाबदार कोण आहे मिलॉर्ड? आता या दामिनीने केसची दिशा हटवण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणते कशी की आजही ते काय करतायत तेच करतायत जे आधी करत होते. म्हणजे हिचं असं म्हणणं आहे की अर्जुन या साक्षीला मुद्दाम त्रास देतोय आणि तिच्यावरती आळ टाकतोय खुनाचा. आता हे कोर्टामध्ये चालूच असतं प्रेक्षकांनो, म्हणजे आता जे मालिकेत दाखवलंय तेच सांगते. मध्येच पूर्णाजी आणि या कल्पनाताईंचा सीन दाखवलाय. पूर्णाजी म्हणतात, बाई घरातनं कल्पना वकील आणि डॉक्टर असले ना की टेन्शन असतंच बघ ना, अर्जुनची केस आहे पण टेन्शन मात्र मला आलंय बघ. काय बाई, म्हणजे अचानक या दामिनीने केस कशामुळे बोलवली असेल ग, म्हणजे कोर्टात कशाला गेले असतील हे आज? या कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई मला काही त्या कोर्टाचं कळत नाही, मला ते हेही माहिती नव्हतं काय हिअरिंग का काय आज त्यांची. पूर्णाजी म्हणतात, हो न ग, पण ती बाई मैपतला साथ देते म्हणजे ती बाई नक्कीच प्रामाणिक नसणारच आहे. त्यात आपल्या घरात ही अशी घाई गडबड. बाई कल्पना, त्या बाईच्या मनात काहीही असू देत बाई, त्यामुळे त्रास नाही व्हायला पाहिजे ग सगळ्यांना. मग लगेच अस्मिता म्हणते, ए पूर्णाजी त्रास तर मला होतोय ना,
ते कोर्टाच्या केससाठी अर्जुनची बायको, अर्जुन, तन्वी सगळे गेलेत कोर्टात. बघ न ग पूर्णाजी, माझी चोरोटी राहिली बाजूलाच आणि हे सगळे गायब. म्हणजे बघ, आतापर्यंत एवढ्या केसेस हँडल केल्यात अर्जुनने, पण एक तरी केस आली का घरापर्यंत? पण ही मधुभाऊंची केस नुसती ठिय्या मांडून बसली आहे घरामध्ये आणि आपण त्या केसच्या अवतीभोवती आपले नुसते घुटमळतोय. आता असं जेव्हा अस्मिता बोलते तेव्हा हा सीन समाप्त होतो. आता एका मागोमाग एक सीन त्यांनी रंगवले. आता दामिनी पुन्हा पुढे म्हणते, म्हणजे कोर्टाचा सीन दाखवलाय आता पुन्हा. दामिनी आता कोर्टाला म्हणत असते, हातात कुठलेही 100% ठोस पुरावे नसताना सुद्धा हे स्वतःचा हे का सोडतच नाहीयेत. नाही म्हणजे असंच चालू राहिलं तर अर्जुन सुभेदार, तुम्ही ही केस पुढची 15 वर्ष खेचत राहणार, याला काय अर्थ आहे? आता दामिनी खूप घाई करते प्रेक्षकांना कोर्टाला. पुढे ती म्हणते, न्याय देवता असं होऊ देणार नाही. युअर ऑनर, आमच्या बाजूने आम्ही सगळे पुरावे सादर केलेत आणि आमच्या दृष्टीने आता ही केस संपलेली आहे असं म्हणून आता दामिनीने आणखीन एक फाईल प्रेझेंट केली आहे कोर्टामध्ये. दामिनीचं असं म्हणणं आहे प्रेक्षकांनो की आम्हाला जे जे सादर करायचं होतं ते सगळं आम्ही सादर केलं आहे आणि आता अर्जुनची टर्न आहे आणि अर्जुनला आता एक ठोस असा पुरावा द्यायचा आहे ज्यामुळे सिद्ध होईल की मधुभाऊ निर्दोष आहेत. आता बघा, काहीतरी एक फाईल तिने सबमिट केली आहे आणि आता ती पुढे सांगते जजला, या फाईलमध्ये पिस्तुलावर असलेले मधुकर पाटलांचे फिंगर रिपोर्ट आणि मिस प्रिया मधुकर हिची साक्ष हे सगळेच पुरावे आहेत आणि युअर ऑनर, आम्ही निर्विवादपणे हे सिद्ध केलेत की साक्षी शिकरेचा या केसशी काहीही संबंध नाही आणि विलासचा खून मधुकर पाटील यांनीच केलेला आहे. आता जेव्हा ही दामिनी असं बोलते तेव्हा या सायलीचा जीव थोडा थोडा होत असतो. चैतन्याला पण मध्ये मध्ये फ्लॅश केलंय आणि महिपत, मधुभाऊ सगळेच दाखवलेत. आता ते मध्ये दाखवतात ना एकदम ढंग चिक ढंग ढंग चिक ढंग असं ते आपलं म्युझिक वाजवलंय आणि आपलं सगळे सिरियस झालेत. आता ते मिलॉर्ड ते सगळं बघतात. प्रिया अशी हसते की चला आता काहीतरी फुल अँड फायनल होणार. आता पुण्यामध्येच असं कल्पनाताईंचा आणि या अस्मिताचं सीन दाखवलाय. थोडंसं डिस्टर्ब व्हायला होतं ना प्रेक्षकांनो. कोर्टाचं सीन आहे तर अख्खा कोर्टाचंच दाखवावं ना त्यांनी, उगाच असं मध्ये मध्ये जरा वेगळंच वाटतं. तर बघा, आता या दामिनीने सांगितलंय की मधुभाऊंनीच विलासचा खून केलाय, त्यामुळे आता सायलीला आलंय टेन्शन. अर्जुन आता दामिनीकडे आश्चर्यचकित होऊन बघतोय की दामिनी एवढी घाई का करत असेल. आता कल्पना तर इकडे अस्मिताला म्हणत असतात, अस्मिता अगं अशी एवढी चिडचिड करायची नसते, बाळासाठी चांगलं नसतं. पूर्णाजी म्हणतात, बाई गरोदर बाईने जरा शांत राहायचं असतं अस्मिता, असं सारखं चिडचिड करू नये. आता अस्मिता म्हणते, मी कशी शांत राहू पूर्णाजी, अगं एकतर उद्या कार्यक्रम आहे आणि मला एकही साडी सापडत नाहीये ग ऑनलाईन इंटरनेटवर. मग आता पूर्णाजी म्हणतात, अगं अस्मिता प्रत्येक वेळेला तुझं ते इंटरनेट कामाला येत नाही ग, अगं काही गोष्टी मायेच्या माणसानेच कराव्या लागतात. कल्पना, आपल्या साडीवाला घरी बोलवून घे बरं आणि तिला ज्या साड्या पाहिजे त्या सगळ्या साड्या घेऊन दे. अस्मिता खुश होते. आता कुठलीही स्त्री खुश होणारच साड्याची शॉपिंग म्हणल्यावर. अस्मिता म्हणते, वा ए मम्मा मी कुठली साडी घेऊ, म्हणजे तसं माझ्याकडे पिवळा रंग आहे, हिरवा रंग पण आहे, हिरवी नेसायची असते का उद्या साडी, कोणती घेऊ सांग ना मम्मा, पिवळी घेऊ का लाल घेऊ, जांभळा रंग नाहीये बघ माझ्याकडे, सांग ना मम्मा कुठली साडी घेऊ. आता पूर्णाजी हसून म्हणतात, ही 2-4 साड्या घेतल्याशिवाय काही राहणार नाहीये. मग कल्पनाताई म्हणतात, घे तुला जी साडी घ्यायची ती घे आणि काय घ्यायचं ते घे बाई, येऊ दे त्या साडीवाल्याला. तर अस्मिता आता अशी खुश झाली. आता अस्मिताची चोरोटी आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे बरं. आता पुन्हा एकदा कोर्ट सीन रंगवलाय. अर्जुन आता चिडतो बरं का आणि तो म्हणतो, हे बघा मॅडम तुम्ही असं काहीही सिद्ध केलेलं नाहीये. दामिनी म्हणते, आणखीन किती वर्ष तुम्ही हेच बोलत राहणार आहे अर्जुन सुभेदार, 2 वर्ष, गेली 2 वर्ष तुम्ही कोर्टाचा वेळ घेत. युअर ऑनर, गेली 2 वर्षापासून विलास खून खटला चालू आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार गेल्या 2 वर्षापासून कोर्टाचा वेळ वाया घालवतात, फक्त दुसरं काहीच नाही. मी कोर्टाला नम्र विनंती करते की या केसचा निकाल लवकरात लवकर कोर्टाने द्यावा. आता जेव्हा दामिनी असं बोलते तेव्हा महिपत, साक्षी सगळे खुश झालेले असतात. सायलीला मात्र टेन्शन आलेलं असतं. पण खरं तर बघायला गेलं तर अर्जुनला एवढं टेन्शन का आलं, ठीक आहे म्हणजे मी समजू शकते, अचानक ही हिअरिंग आल्यामुळे त्याने काही पुरावे ठेवले नसतील कदाचित समोर, पण दामिनी असं करेल हे त्याला एक्सपेक्ट पण नव्हतं ना. तर बघा, आता दामिनी पुढे कोर्टाला रिक्वेस्ट करतेय, युअर ऑनर माझ्या अशिलाची निर्दोष मुक्तता करण्यात यावी आणि या केसचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा.
मधुकर पाटील यांना कठोरातली कठोर शिक्षा लवकरात लवकर करण्यात यावी. आता दामिनीने डायरेक्ट हे प्रिडिक्टच करून टाकलंय. पण आता बघा पुढे दामिनी म्हणते, युअर ऑनर, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या खटल्याच्या निकालाकडे डोळे लावून बसलाय. आता आणखीन उशीर नको. आता दामिनीने हे सांगितल्यानंतर आता हे जज साहेब सुद्धा जरा घाई करायला लागलेत की हो बरोबर आहे, आता केसचा निकाल हा लागलाच पाहिजे. कारण दामिनीकडनं म्हणजे प्रतिस्पर्ध्याकडनं आता कुठलेच पुरावे सादर करण्यासारखे राहिलेले नाहीयेत. आता जेव्हा दामिनी असं बोलते तेव्हा टेन्शन आलं ना सगळ्यांना. आता बघा पुढे काय काय घडतं. कोर्टामध्ये जरा कुजबूज होते. आता सगळेच जण आपापसात असे बोलायला लागतात. त्यामुळे जज म्हणतात सायलेंट ऑर्डर आणि आता न्यायदेवता वगैरे मध्ये अशी त्यांनी फ्लॅश केली आहे. आणि मग हे युअर ऑनर म्हणतात की अर्जुन सुभेदार तुमच्याकडनं म्हणजे काही स्टेटमेंट असेल तर सादर करा. ते अर्जुनला संधी देतात. मग आता अर्जुन जरा वेळ विचार करायला लागतो. हा अचानकपणे झालेला हल्ला आहे अर्जुनवर, त्यामुळे थोडा सावरायला त्याला वेळ लागणारच. पण बघा सीन मात्र मस्त रंगवलाय आज कोर्टाचा. अर्जुन पुढे म्हणतोय, युअर ऑनर, ॲडव्होकेट देशमुखांनी आवाज चढवून छान भाषण केलं. पण कसं आहे ना, कॉम्प्लिकेटेड केसेसला वेळ लागतोच. आता केसच्या जवळ मी पोहोचलोय युअर ऑनर. मी सिद्ध करून दाखवेल की माझे अशील मधुकर पाटील हे निर्दोष आहेत. आता अर्जुन हे सगळं युक्तिवाद करत असताना दामिनी खाली बसलेले असते बरं का. आता तो जेव्हा असं म्हणतो की मी सिद्ध करेल माझे अशील निर्दोष आहे, तेव्हा दामिनी पटकन उठते आणि म्हणते, कधी? अहो अर्जुन सुभेदार, कधी? आपण हयात असताना तरी तुम्ही हे सिद्ध करू शकाल ना? का स्वर्गातून आणि नरकातून हीच केस लढत बसायची आपण? आता जेव्हा दामिनी असं बोलते तेव्हा महिपत, साक्षी, नागोबा, प्रिया सगळे असे फिदी हसायला लागतात. असे मोठ्याने नाही हसत ते, पण गालातल्या गालात हसतात. पुढे दामिनी म्हणते, युअर ऑनर, आमच्याकडनं सगळे पुरावे सादर झालेत, पण उगाच अर्जुन सुभेदार म्हणताय म्हणून कोर्टात सगळ्यांनी यायचं का? असं नाही होणार ना. हे बघा अर्जुन सुभेदार, कोर्टामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या वेळेला काहीतरी महत्त्व आहे आणि युअर ऑनर हा वेळ काढूपणा कुणीही नाही करू शकणार आता. आणि हे सगळं तुम्ही थांबवू शकता युअर ऑनर, दॅट्स ऑल. आता असं म्हणून ही दामिनी खाली बसली आणि अर्जुन सुद्धा. तर आता कोर्टाने त्यांचा निर्णय दिलाय बरं का प्रेक्षकांनो. आता हेच आपण प्रोमोमध्ये पाहिलंय. ॲक्च्युली आज ते हेच दाखवणार होते, पण आता पुढे बघणं इंटरेस्टिंग आहे की अर्जुन आता कसं सिद्ध करेल की मधुभाऊंनी विलासचा खून केलेला नाहीये. तर बघा आता अर्जुन बसलाय खाली, मग दामिनी आणि अर्जुन दोघे एकमेकांकडे बघतायत. मग आता युअर ऑनर त्यांचा डिसिजन सांगतात. आता ते युअर ऑनर सगळ्यांना सांगतायत बघा त्यांचा निर्णय की आपापली बाजू मांडण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना हवा तितका वेळ मिळायलाच हवा आणि कोर्ट याला काही वेळ काढूपणा म्हणत नाहीये. हे कोर्टाचं मत आहे की वेळ हा मिळालाच पाहिजे. परंतु आज ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी कोर्टापुढे सादर केलेले पुरावे सुद्धा योग्य आहेत. आता जेव्हा जज असं बोलतात तेव्हा महिपत लगेच यस असं करतो, म्हणजे बरोबर आता आपल्याकडनं सगळं येणार असं महिपतचा ठाम विश्वास झाला. पुढे युअर ऑनर म्हणतात, जर दामिनी देशमुख यांना आणखीन पुढे पुरावे सादर करण्याची इच्छा नसेल तर प्रतिस्पर्धी वकिलांनी काही कालावधीत ही केस खोडून काढावी. प्रतिस्पर्धी वकिलांनी काहीच काळात त्यांचे हे मुद्दे खोडून काढण्याची तयारी दाखवावी. नाहीतर कोर्टाकडे काहीही पर्याय नाहीतर कोर्टाला आपला निकाल देण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाहीये. आता जज जेव्हा हे असं सांगत असतात तेव्हा सायली, अर्जुन सगळ्यांना टेन्शन आलंय बरं का, की त्यांना असं कदाचित वाटतंय की आपल्याकडे असलेले पुरावे इनफ आहेत की नाही. पण आता महिपत, साक्षी सगळे हसायला लागतात. मग पुढे जज म्हणतात, सदर कोर्ट आता या केससाठी फक्त 25 दिवस देत आहेत. 25 दिवसांनंतर या कोर्टचा निकाल लागणार म्हणजे लागणारच. म्हणजे येत्या या जुलै महिन्यामध्ये या कोर्ट केसचा निकाल लागणार म्हणजे लागणारच. जज पुढे म्हणतात, आता ही शेवटची संधी आहे. आता असं बोलल्यानंतर टेन्शन वाढलंय बरं का प्रेक्षकांनो. मधुभाऊ, अर्जुन, सायली सगळ्यांचंच. आता कोर्ट बरखास्त झालंय, युअर ऑनर ते निघून गेलेत. आता पुढे काय करायचं याचं टेन्शन अर्जुनला आलंय. आणि आता प्रेक्षकांनो, बाय हुक बाय क्रूक अर्जुनला ही केस सॉल्व्ह करावी लागणार म्हणजे लागणारच. बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग आता अर्जुन आणि दामिनी दोघे एकमेकांकडे बघतायत. दामिनीने आता शेवटचा चान्स अर्जुनला दिलाय असं म्हणायला हरकत नाही आणि कोर्टाने सुद्धा.
तर आता पुढे काय होईल याची उत्सुकता सगळ्याच महाराष्ट्राला लागून राहिली आहे. तर आता प्रेक्षकांनो, इथून पुढचे एपिसोड स्किप करू नका, खूप इंटरेस्टिंग असतील, शंकाच नाही. तर आजचा हा एपिसोड इथे समाप्त झालाय. आता पुढच्या भागात तुम्ही काय बघणार आहे ते बघा, प्रोमो काय दाखवलाय ते बघा. आता या अस्मिताचा चोरोटीचा कार्यक्रम आहे आणि प्रियाने आगोपणा केलाय. अपेक्षेप्रमाणे असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो, प्रियाने अस्मितासाठी तिथे तेल सांडून ठेवलंय जेणेकरून अस्मिता पडावी आणि तो आळ सायलीवर यावा. सायली असं करणार नाही हे सगळ्या सुभेदारांना कदाचित आतापर्यंत कळलंच असेल. तर आजचा हा कोर्टाचा सीन तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसं बघायला गेलं तर आजचा भाग खूपच छोटा होता, त्यामुळे जरा कमी झालाय. पण तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. उद्या भेटूयात. पुढे काय होईल याची उत्सुकता प्रचंड लागलेली आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग एपिसोड रिव्ह्यू स्किप करू नका आणि एपिसोड टीव्हीवर बघण्यासाठी सुद्धा आजचा एपिसोड कसा वाटला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. आणि हो, आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. उद्या पुन्हा भेटूयात. ठरलं तर मग. धन्यवाद.